नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर 2023 ला तुम्ही जर पीक पाणीमध्ये तुम्ही कापूस आणि सोयाबीनची जर नोंद केली असेल तर तुम्हाला शासन प्रति हेक्टरी 5,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करत आहे। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या नावावर जर 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या नावावर 10,000 रुपये अकाउंटला पडणार आहेत। आणि कमीत कमी तुमचं 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर क्षेत्र असेल तुमच्या नावावर तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला 1,000 रुपये तुमच्या अकाउंटला पडणार आहे। तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर मित्रांनो, अशीच माहिती नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि इतरांना या व्हिडिओची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करणं मात्र विसरू नका। प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अकाउंटला शासन अनुदान कधी टाकणार आहे तर ते तुम्हाला मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा। त्यामध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळेल। त्या ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती तिथं दिलेली आहे। तर मित्रांनो, याची आज तुम्हाला जर काही शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर मित्रांनो, हा शेतकऱ्याचा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की आम्ही सातबाऱ्याला नोंद ई पीक पाणीमध्ये केली होती पण आमचं यादीमध्ये नाव आलेलं नाही। तर मित्रांनो, अशांनाही घाबरायचं काही कारण नाही। तुम्ही तुमच्या अकाउंटला 5,000 रुपये 100% येणार आहे आणि त्याची एक अट रद्द केलेली आहे। पीक पाणीमध्ये शेतकरी तुम्ही जर पीक पाणीमध्ये जर नोंद केली असेल आणि तुमचं यादीमध्ये जर नाव नसेल तरीही तुम्हाला तुमच्या अकाउंटला 5,000 रुपये येणार आहे। तर मित्रांनो, हे कसं काय तर हे तुम्हाला शासनाच्या नवीन नियमानुसार परळी वैजनाथच्या या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे उद्देश केलेला आहे। तर तुम्हाला त्याचे सरसकट तुम्हाला दिलं 5,000 रुपये ज्यांनी नोंद केली आहे त्यांच्यासाठी दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या इथं कापूस आणि सोयाबीनची जर नोंद असेल तरच तुम्हाला त्या हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटला 5,000 आणि 10,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहे। तर त्याचपूर्वी मित्रांनो, अजून जर तुम्हाला इतर माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर कमेंट मध्ये मला नक्की सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेन। धन्यवाद।